नमस्कार, मैं अतुल जैन, हिंदी न्यूज़ चैनल नेता नहीं 24/7 में आप सबका हार्दिक स्वागत करता हूँ। आज हम हैं अंधेरी के पश्चिम विभाग में, जहाँ पर महाराष्ट्र क्रांति संगठना, आप ज़रूर जानते होंगे कि महाराष्ट्र क्रांति संगठना के पीबी कोकरे जी पिछले कई विषयों को लेकर आवाज़ उठा चुके हैं। इसी तरह आज एक बार फिर से आज हमारे नेता नहीं चैनल पर एक बार फिर से वो एक विषय को लेकर आए हैं। आइए जानते हैं कि वो आने वाले 24 तारीख को एक बड़ा आंदोलन करने जा रहे हैं, उपोषण करने जा रहे हैं। ये महानगर पालिका के पूर्व विभाग के सामने ही उपोषण करने वाले हैं। तो जैसे कि उन्होंने एक पत्र दिया है महानगर पालिका को, जिसमें लिखा है कि पिछले कई सालों से अनेक विषयों को लेकर महानगर पालिका को सूचित किया गया, उनके वार्ड ऑफिसर को बताया गया, फिर भी उसके बाद भी महानगर पालिका वार्ड ऑफिसर के कहने के बाद भी उसके नीचे के लोग क्या बात है कि कार्रवाई नहीं करते। तो इसके बारे में हम पीबी कोकरे से जानना चाहेंगे कि क्यों आप उपोषण करना चाहते हैं। पीबी कोकरे जी, आज आपण ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष अनेक विषयांना घेऊन आवाज उचलत आहात, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आज तुम्ही 24 तारखेला उपोषणावर बसतायत या महानगरपालिका के पूर्व विभागावर, काय विषय आहे? सर्वप्रथमतः आपल्या नेतानगरी चॅनलनी ह्या प्रकाराची दखल घेतल्याबद्दल आपले मनापासून मी आभार व्यक्त करतो. गेल्या वर्षभरापासून अनेक विषय घेऊन म्हणजे ते विद्यार्थ्यांच्या संदर्भातील त्यांच्या संरक्षणाच्या संदर्भातील विषय असतील, सर्वसामान्य जनतेच्या संदर्भातील विषय असतील, असे सगळे विषय घेऊन मी ह्या ठिकाणी तक्रार अर्ज केलेले आहे महानगरपालिकेमध्ये. पण संबंधित जे अधिकारी आहेत ते अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करतात. वरिष्ठ जे त्यांचे जे सहाय्यक आयुक्त करून जे आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब, त्यांचीही मी भेट घेतली आणि त्या संदर्भात त्यांनाही सांगितलं की अशा अशा प्रकारचं आहे. त्यावरती त्यांनीही आदेश दिलेले आहेत. त्यांच्याही आदेशाला जे अधिकारी आहेत त्यांच्या खाली ते त्यांना केराची टोपली दाखवण्याचं काम करतात. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांपासून मुख्य सचिव जे आहेत त्यांनाही पत्र व्यवहार केलेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत त्यांना पत्र केलेलं आहे. त्याच्यानंतर अजितदादा पवार यांनाही पत्र व्यवहार केलेले आहेत. मंगलप्रभात लोढा साहेब हे जे पालकमंत्री आहेत त्यांना केलेलं आहे. इक्बाल चहल साहेब जे आहेत महानगरपालिकेचे आयुक्त त्यांनाही पत्र व्यवहार केलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे. अमित साटम साहेब ह्या लोकप्रतिनिधी ह्या विभागाचे आहेत. आता नगरसेवक नसल्याच्या नंतर तेच लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडेही पत्र व्यवहार केलेले आहेत. सहाय्यक अभियंता जे पुनवनगरला जे कार्यालय आहे तिथेही पत्र व्यवहार केलेले आहेत. तहसीलदारांनाही पत्र व्यवहार केलेले आहेत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे डीएन नगरचा आपला पोलीस एवढे विषय तुम्ही पेपर म्हणजे लोकांना पाठपुरावा केलाय, नेमका महत्वाचे विषय तुम्ही काय धरून हे आंदोलन करण्याचा आहे? नेमके ह्या ठिकाणी विषय म्हणजे मी पत्रामध्ये नमूद केलेले आहे. 7 ते 8 विषय त्याच्यामध्ये पॉइंट्स आहेत आणि त्याच्यावरती कारवाई अद्याप का झाली नाही वर्षभरापासून आणि का करत नाही. मी बोलतो जर तुम्हाला कारवाई करता येत नाही आणि त्या ठिकाणी जर तो विषय चुकीचा नसेल, अवैध बांधकाम नसेल, अवैध धंदे जर नसेल तर मला तसं लिखित द्या. तेही तुम्ही देत नाहीत. ह्या ठिकाणी जर सकाळी आम्ही ह्या कार्यालयामध्ये आलो तर सकाळपासून एक पूर्ण दिवस निघून जातो. आमचा काम धंदा सगळा ठप्प होतो. आम्हाला शासन निधी देत नाही. आता ज्या निधी ज्यांना देतोय, ज्यांना पगारावरती ज्या अधिकाऱ्यांना ठेवलं गेलेलं आहे, ज्या खुर्चीवरती बसवलं गेलंय, त्या खुर्चीमध्ये कर्तव्यामध्ये कसूरपणा ते करत आहेत. त्यांच्यावरती कोणती कारवाई केली जाईल? त्यांची हिंमत एवढी वाढते का? आणि त्यांना वरिष्ठांच्या हे आदेशाला ती केराची टोपली का दाखवतात? ह्याकडे मुख्यमंत्री साहेब जातीने लक्ष का घालत नाहीत? महाराष्ट्राचे जे मुख्य सचिव आहेत ते ह्याकडे दुर्लक्ष का करतात? म्हणजे मला ह्याच्यातून डाऊट येतो, ह्याच्यातून काहीतरी मलिंदा जो आहे तो मलिंदा ह्यांच्यापर्यंत येतो आणि ह्यांच्यातला जो मलिंदा आहे तो पर्सेंटेज मुख्यमंत्र्यापर्यंत आणि जे संबंधित विभाग आहे, संबंधित जे अधिकारी आहेत, संबंधित जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्यापर्यंत हा मलिंदा जातो. म्हणून याच्यावरती डाळा मारण्याचा प्रयत्न होतो. तर अशा पद्धतीने आपण बघत आहात की ज्या पद्धतीने या अंधेरी के पश्चिम विभागामध्ये ज्या पद्धतीने जे मोठा घोळ चालू आहे महानगरपालिकेच्या वतीने, महानगरपालिकेचे नगरसेवक जागेवर नसताना हे कशा पद्धतीने मनमानी करतात असं पीबी कोकरेजींचं म्हणणं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पत्रव्यवहार करून सुद्धा वरून आदेश येत नसतील आणि कारवाई होत नसेल तर नेमकं कुठे पाणी मुरतंय हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि यालाच धरून येणाऱ्या 24 तारखेला पीबी कोकरेजी या महानगरपालिका के पश्चिम विभाग या ठिकाणी हे आंदोलनात बसतायत. मी अतुल जैन, हिंदी न्यूज चॅनल नेता 24/7. थँक्यू.